आय एम 62 years old. तर हेच ऐकण्यासाठी सो मला आय एन्जॉय बिईंग विथ यंग पीपल, कारण बऱ्यापैकी सॉर्टेड असतात, नवीन गोष्टींना ओपन असतात. माझ्या वयाच्या लोकांबरोबर मी फारसा हँगआउट नाही करत, कारण इतकी रिजिडिटी असते, नवीन गाणी ऐकायची नसतात. हमारे जमाने में मध्ये जातात ते सारखं सोशल मीडिया वापरणार नाही, फेसबुक काय बकवास, इन्स्टा काय, असं रिजेक्ट करतात खटाखट. सो आय लाईक नवीन कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या असतात तुमच्याकडून, वेदर इट इज म्युझिक, वेदर इट इज ॲटिट्यूड किंवा क्लॅरिटी तुमची. सो थँक्यू फॉर बिईंग अ पार्ट ऑफ दिस ट्रेनिंग सेशन. मला खूप मजा आली. कधीतरी काहीतरी थोडंसं रटाळ होतं. दिवसभर एका माणसाला झेलायचं इट इज नॉट इझी. ट्रस्ट मी, आपलं अटेन्शन स्पॅन एवढं कमी झालं आहे ना की कुठल्या तरी पॉईंटला ते मन कुठेतरी भरकटतं. सो मला तो कायम स्ट्रेस असतो की अरे बापरे, कंटाळाला का हलवा, कारण कितीही चांगला ट्रेनर असला की 4 तासाच्या वर बॉस बहुत होत आहे. तुम्ही तर अख्खा दिवस मला झेललेला आहे. सो थँक्यू सो मच. आणि एकच रिक्वेस्ट करीन मी प्रत्येकाने, नाव द ओनली रिझन इज नॉट टू नो युअर फीडबॅक, बट तुम्ही किती क्लॅरिटीने तुमची थॉट प्रोसेस एक्सप्रेस करू शकता. ही सगळी आपलीच लोक आहेत, राईट? सो वॉट एव्हर यू वॉन्ट टू एक्सप्रेस, स्टार्ट डुईंग दॅट. वाचायला सुरुवात करा, भरपूर वाचा, तुमच्या हॉबीज परस्यू करा. प्लीज कुठली तरी एक हॉबी परस्यू करा. वाचनाची आवड ठेवा. एक 5 मिनिटं झोपायच्या आधी रोज. न्यूरोप्लास्टिसिटीचं एक छोटंसं उदाहरण देते मी. आपला मेंदू जो आहे ना, तो कुठल्याही डिरेक्शनमध्ये जाऊन कितीही डॅमेज असला तरी नवीन गोष्ट शिकू शकतो. अफलातून आहे गोष्ट. ह्याला म्हणजे एज इज नॉट द लिमिट फॉर इट. तर मी आता जर ठरवलं की मला व्यंकटेश सुप्रभातम शिकवायचं आहे, तर आय विल बी एबल टू लर्न इट अँड रिसाइट इट. सो ट्राय टू यूज युअर ब्रेन. डाव्या हाताने लिहायला सुरुवात करा, वेगळं काहीतरी शिका. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होईल, अल्झायमर्स अँड डिमेन्शिया जे आत्ता खूप प्रमाणात होतं आहे ते प्रिव्हेंट होईल. एक्सरसाइज, प्रॉपर डाएट, प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड की भगवंता थँक्यू सो मच, माझ्या डोक्यावर एक छप्पर आहे, मला नोकरी आहे, मी धडधाकट आहे, मला सतसत विवेक बुद्धी आहे, बास, तुम्ही जग जिंकू शकाल. सो कीप प्रॅक्टिसिंग, बी गुड टू पीपल. लोक चांगलं वागतील, नाही वागणार, दॅट इज नॉट युअर बिझनेस. तुमचं युअर एम शुड बी की मी एक चांगली व्यक्ती म्हणून जगेन. बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील, कस्टमर्स मिळतील, टार्गेट्स होतील, पण एक चांगली व्यक्ती म्हणून ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ ऑल द टाईम. मी तर ते करतच असते. सकाळ संध्याकाळ विचार करते की मला आणि चांगलं, कारण स्काय इज द लिमिट. ओके, सो ट्राय टू बी गुड ह्युमन बिईंग्स, गुड पीपल. कोणाला तरी त्या ॲडमध्ये तो कसं साध्या कुत्र्याला देतो, त्या म्हातारीला मदत करतो, मिळतं काय त्याला? समाधान, हॅपीनेस आणि समाधान. तुम्हाला जर चूज करायचं असेल तर चूज समाधान. ठीक आहे, हे थोडंसं म्हणजे भाषणबाजी वगैरे होईल, बट इट इज जस्ट वॉट आय फील, समथिंग आय कॅन टेल यू, कारण मला ते करून खूप आनंद मिळतो. मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करते, माझं इन्स्टा अकाउंट चेक करा, मेधा नाईक म्हणून आहे. मी वेट ट्रेनिंग करते, आय डू डेडलिफ्ट्स, आय डू स्क्वॉट्स, मी सगळं करते. मी गिटार वाजवते, मी ड्रम्स करते, मी व्हॉइस ओव्हर्स करते, यूट्यूब चॅनल चालवते. समथिंग ऑर दी अदर मला सातत्याने करायचं आहे, कारण मला माहिती आहे की आता माय लाईफ इज ऑन अ बोनस. येणारा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी बोनस आहे. तर किती व्यवस्थित मी तो वेळ वापरू शकते हे माझ्याकडे. मला नाही इतरांच्या भानगडीत पडायचं आहे. ही काय म्हणाली, तो काय म्हणाला 4 वर्षापूर्वी, छोड दो यार, छोड दो, सबको माफ कर दो, सगळ्यांना माफ करून टाका. तुम्हाला बरं वाटेल, फॉर युअर हॅपीनेस, त्यांच्यासाठी नाही. ते काय होतं ना, ते सगळं आपण डोक्यात कॅरी करून ते पाठीवर मानेवर वजन आपल्या असतं. फ्री करून टाका, नवीन गोष्टींसाठी जागा येऊ दे. कीप ब्रिंगिंग इन न्यू थिंग्स. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल, अरे मला फार लोकांची गरज नाही आहे,
मी स्वतःमध्ये रमू शकतो, मी स्वतःमध्ये रमू शकते, मी नवीन शिकू शकते, मी नवीन काहीतरी करू शकते. सातत्याने स्वतःला इम्प्रूव्ह जेव्हा आपण करतो ना, तेव्हा जग दुसरीकडे पडून जातं आणि मग काहीही फरक पडत नाही. हा चांगला म्हणाला का म्हणाला नाही, इट मेक्स नो डिफरन्स. ओके, सो 1 बाय 1 तुम्ही या इथे 4-5 जणी इथे येऊन राहा, म्हणजे तो आवाज सारखा येणार नाही. एक्सप्रेस युअर सेल्फ, जे काय वाटलं ते. नॉट नेसेसरी चांगलं बोललंच पाहिजे, ठीक आहे. पॉसिबल आहे, मी पण माणूस आहे, माझ्याकडून पण चुका होऊ शकतात. तुमच्या फीडबॅक्सनी मला कळतं की अरे मला पुढच्या वेळेस ना इथे इम्प्रूव्ह करता येईल, तिथे इम्प्रूव्ह करता येईल. सो लेट इट बी अन ऑनेस्ट फीडबॅक. मनात जे काय आहे ते बोलून मोकळे व्हा. ओके, आ जाओ. कुठून कोण येत आहे, मी आता बोलवणार नाही. अरे या, आ जाओ कम ऑन, बी व्हॉलेंटियर अँड कम अप. 4-5 जण इथे येऊन थांबा, म्हणजे फटाफट होऊन जाईल ते. एक झालं की स्विच ऑफ कर.